हा दिल से राऊंड आहे, ज्याच्यामध्ये हा जादूचा फोन आहे माझ्याकडे. महेश दादापासून सुरुवात करूया. आधी ऍक्टर मग डिरेक्टर. मला काही ठरलं ते राजसाहेबांचे मित्र आहेत ना, त्यामुळे आदेश देतात. हॅलो. हां, नमस्कार नमस्कार नमस्कार. हो 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 हो. नाही नाही, तुम्ही माझे फॅन आहात, मला कल्पना आहे. हो हो. नाही नाही, तुमचा आला होता फोन. नाही सॉरी, खरंच. नाही नाही, अहो तुमच्या ह्या प्रेमामुळेच मी हे सगळं आजवर काम करत आलोय. नाही, तुमच्यासारखा खंदा मराठी प्रेक्षक मला लाभलाय म्हणूनच. नाही खरंय. हो, जराशी झाली खरी घाणेरडी कामं. हो हो. नाही नाही, काय होत होतं की मी जेव्हा नाही अहो धंदेवाईक म्हटलं की असं होतच ना, चुका. नाही पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही दिलेल्या सपोर्ट बद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची, की तुम्ही मला खूप प्रेम दिलं. नाही पण अहो काय झालंय, आताशा मी खरं सांगू का, म्हणजे अशा म्हणजे सैलाबची आठवण काढतात, अस्तित्व सिनेमाची आठवण काढतात, नेताजींच्या सिनेमाची, शिवाजीराजे भोसले बोलतोय. नाही हा एक नशिबाचा भाग आहे की दर 2 वर्षांनी असं काहीतरी मला मिळालं. अहो पण आता काय झालंय, देशात आलाय कलेला ऊत. आणि माझं काय झालंय, माझ्यासारख्या नटाची थोडीशी पंचायत झाली आहे. नाही पंचायत अशा करता की अहो मला गाता येत नाही, मला नाचताही येत नाही, आणि मग मला विनोदी कामही करता येत नाही. आणि ह्या तिन्ही गोष्टींची अहो चलती आहे हल्ली. नाही खरंय खरंय खरं. नाही नाही, माझ्या रोल्सची मेहनत मी करत राहीनच. नाही, अभिरुची संपन्न काम करण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे, ते मी सातत्याने करत राहीनच ना. आता काय तुम्ही काय फारच अपेक्षा ठेवताय माझ्याकडनं. नाही ठीक आहे ना, पण करतोय ना मी चांगली कामं. आणि किती करणार आता, जीव का घालवू. नाही नाही, प्रेम, अहो प्रेम आहे विषयावर म्हणून तर एवढी कामं करतोय. नाही नाही ठीक आहे, आता तुम्ही अत्यंत ह्यांनी मला सांगितलंय तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तुम्ही काय करताय हो. जरा चांगली चांगली केली होती कामं, आलात बघायला. नाही विनामूल्य कार्यक्रमाला गेलं. नाही नाही, मला कल्पना आहे 150 रुपयाचं तिकीट आहे. 150 रुपयाचं असणारच तिकीट सिनेमॅक्सला. नाही नाही, ते करण जोहरच्या सिनेमाचं काढलं होतं का नाही, मग तुम्ही काढलं का माझ्या चांगल्या सिनेमाचं तिकीट. नाही नाही, हे मला अगदी पूर्णपणे मान्य आहे की मी जितका चांगलं काम करण्याला कटिबद्ध आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे, तसंच चांगलं काम तुम्ही सुद्धा पाहायला हवंय. नाही तुम्ही पाहिलं नाहीत तर माझ्या करण्याला काय अर्थ आहे. मग एवढी कृतज्ञता आत्ता व्यक्त केली ती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, यापुढे मी चांगलंच काम करत राहीन. आणि तुमच्याकडनं आत्ता शब्द घेतो की तुम्ही सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला शब्द दिलाय हे विसरू नका. माझी पुढची चांगली कामं सुद्धा तुम्ही पाहायला येणार आहात. धन्यवाद. कुठलेही चालू बाजार नाही 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 अहो करणार मी. ठीक आहे ठीक आहे, तुमचं प्रेम असंच राहो, लोभ आहेच तो वाढावा ही विनंती. धन्यवाद. मिस्टर मांजरेकर. हॅलो. हा माई, महेश बोलतो. फोन अशासाठी केला की ते मला सांग, ती कालवं बनवता येत नाही का मेधाला बरोबर. ती कालवं जरा तिला जमत नाही. बाकी सगळं परफेक्ट करते, सार बीर मासे बिसे परफेक्ट. कालवं काय म्हणू, म्हणजे तू 3 वर्षानंतर तू काय सांगितलंच नाहीस, तू जायच्या आधी कोणाशी बोललीच नाहीस खूप. आणि पण ते आता तरी सांग, म्हणजे कसं म्हणजे काय माहिती ना, बाकी सगळं ठीक करते ती. ठीक नाही, चांगलंच करते. हो हो हो, तूच सांगितलेलं तसंच करते. फक्त कालवं तिला जर ते कधी केलीच नव्हती आपल्याकडे कालवं. सॉरी सॉरी सॉरी. स्वार्थी माणसासारखा मी तुला फोन याच्यासाठीच केला की जेवण कसं बनवतो ते खूप मिस करतोय. मी नाही, आपल्याकडे येणारे सगळेच, म्हणजे मला वाटतं माझे बरेचसे मित्र घरी अगदी आनंदाने यायचे कारण तू जेवण बनवायचीस. पण आता तू नाहीस आणि त्याचा त्रास होतो. फक्त काय असतं की माणूस सेल्फिश असतो. असताना माणूस चल तू
ते एका रूममध्ये होतीस, मग तू सगळे तुझी काळजी घेत होते, पण मी आपला एक सकाळी बघत होतो. पण समवेअर म्हणजे तुझ्या वेळेला वरळीला राहायचीस त्यावेळेला फोन करायचो, तू म्हणायची अरे ये रे येत नाहीस तू, आठवड्यात आला, आणि मी म्हणतो कामात आहे असं मी चिडचिड करायचो. ते आज रिअलाइज होतं की किती फुलिश होतं. समवेअर मला वाटतं तुझी काही अपेक्षा खूप नव्हती माझ्याकडनं, फक्त मी यावं, तुला भेटावं आणि तू बनवलेलं जेवण जेवावं. पण वेळ नाही आणि दॅट इज सो इरिटेटिंग. आज म्हणजे तू नाही आहेस तेव्हा ते जास्त लक्षात येतं की मी आय टूक यू फॉर ग्रांटेड आणि दॅट इज सॉरी. आणि एवढंच सांगायचं की समटाईम म्हणजे देर इज रिबर्थ, आय वुड वॉन्ट टू बी बॉर्न अगेन तुझ्याकडे, सो आय कॅन कॉम्पन्सेट. जास्त बोलत नाही, पण मी काळजी घेतो. मला माहिती आहे तुम्हाला तेच सांगणार, काळजी घे, पण घेतोय. सी यू, लव्ह यू, मिस यू, बाय. म्हणजे जरा तू इतका इमोशनल बोललास, तुझा बरा कंट्रोल राहतो. तुझं वय छान मस्त सगळ्यातनं निघून गेलायस, तू पुढे गेलायस, मोठा आहेस, वयाने माझ्यापेक्षा खूप जास्त मोठा आहेस. पण आता तू बोलत असताना मला पुन्हा पुन्हा जाणवत होतं की जे कदाचित त्यावेळेला तू तो वेळ देऊ शकला नसेल, किंवा त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की कुठल्या गोष्टीला वेळ द्यावा, ते माझं आज होतंय. म्हणजे मला असं वाटतं की आपण हा जो एक क्षेत्र जे निवडलंय स्वतःसाठी, त्याच्यामध्ये हा केवळ देण्या घेण्याचा व्यवहार नाही आहे. आपण सतत आपल्या स्वतःच्या इमोशन्सशी झगडत असतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा नटांना किंवा ह्या क्षेत्रातल्या लोकांना, ज्यांना स्वतःच्या इमोशन्सची खरं तर ओळख असते सातत्यानं, पण त्यांच्या दृष्टीनं त्यांचे जे आप्तेष्ट असतात त्यांचं जाणं हे नॉर्मल माणसापेक्षा दुपटीनं जास्त जाणवतं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की वेळ निघून गेलेली असते. तो वेळ ते फक्त आपल्याला नंतर कळतं. नंतर कळतं. आपण त्यावेळेला खूप आपण इरिटेट होत असतो. अरे काय रे येत नाही, तर मी कामात आहे, मी कुठे काय, मी काही फिरतोय का, पण लक्षात येत नाही की दॅट पर्सन इज मिसिंग यू. आपण खूप स्वतःचा खूप विचार करतो. समवेअर म्हणजे ना असं वाटायला लागतं की आपण त्यांना एखाद्या जुन्या फर्निचर सारखं ट्रीट करतो. नॉट एक्झॅक्टली, पण तसंच असतं ते ना. खूप आपल्याला खूप हे असतं की जुनं फर्निचर आहे, पण त्यात बसत नाही कोणी. लोक येतात ते फक्त कौतुक करतात, तुझ्याकडे हे अँटिक आहे, हे आहे, ते. आय डोंट नो, इट इज फनी. म्हणजे आता ते किती वर्ष म्हणजे माई मॅड होती, पण हाऊ मच टाइम डिड आय स्पेंड विथ, जर कळलं ना की मला आज गिल्ट खातं. याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे छान राऊंड आहे आणि त्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. बर. सचिन पासून सुरुवात करूया. आवडता अभिनेता नसीरुद्दीन शाह की पंकज कपूर? नसीरुद्दीन शाह. स्टाईल आयकॉन संदीप कुलकर्णी की महेश मांजरेकर? महेश मांजरेकर. आवडता दिग्दर्शक श्याम बेनेगल की महेश मांजरेकर? महेश मांजरेकर. कोणत्या प्रकारचं जेवण जास्त आवडतं, मराठी का गुजराती? मराठी. सर्वांनी हे लक्षात घ्यावं की यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या मूळच्या गुजराती आहेत. बघा, मिळणार नाही घरी जाऊन. आवडती भूमिका बोस द फॉरगॉटन हिरो का मी शिवाजी राजे भोसले बोलतोय? मी शिवाजी राजे भोसले बोलतो. महेश मांजरेकर. रॅपिड फायर. हिंदीत शिवाजी महाराजांचा रोल कोण चांगल्या प्रकारे करेल? संजय दत्त की ऋतिक रोशन? ऋतिक रोशन. जवळचा मित्र कोण? संजय दत्त की सलमान खान? सलमान खान. आवडता क्रिकेटपटू रितेश देशमुख की मकरंद देशपांडे? रितेश देशमुख. तुझ्या मते मुंबईतल्या मराठी माणसाचं चित्रण कोणत्या सिनेमात परिणामकारक झालेलं आहे? वास्तव की लालबाग परळ? लालबाग परळ. आवडता अभिनेता भरत जाधव की सिद्धार्थ जाधव? सिद्धार्थ जाधव. तुम्ही दोघ जणांनी खूप छान बोललात. तुझ्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीला महाराष्ट्राकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मला माहिती आहे मी असं यांना सोडणार नाहीये. परफॉर्मन्स राहिलेला आहे. मी महेश दादाला अशी विनंती करेन की ह्या भागाची सांगता त्यांनी छान गाण्याने करावी. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे. चंदा की किरण से धुलकर घनघोर अंधेरा भागे. कभी धूप खिले कभी छाँव मिले लंबी सी डगर न खले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले.